श्री बाळूमामा प्रसन्न. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत पहा. तुमच्या मनासारखं काही घडून येत नाही. हातामध्ये घेतलेलं काम पूर्ण होत नाही. कोणी तुमच्या मनासारखं वागत नाही. पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुमचे काम मार्गात अडकलेले आहे. म्हणून माझ्या बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुला नक्कीच मार्ग मिळेल आणि तुझ्या मनाला समाधान सुद्धा वाटेल. तुझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. आणि हा संदेश शेअर करायला विसरू नकोस. तुझ्याकडून पुण्याचे काम घडून येईल. तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी आयुष्य बदलू शकेल. कुणाला योग्य मार्ग मिळेल तर कोणी संकटातून वाचेल. म्हणून हा संदेश नक्की शेअर करा. जीवनात आपण सर्व दुःखी मनुष्य मामांकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आणि मामा आपल्या भक्तासाठी चमत्कार करतच असतात. चमत्कार म्हणजे माया, चमत्कार म्हणजे कर्म नाही. आणि परमेश्वराकडून कधी कर्म घडत नसतात, कारण परमेश्वर हा कर्मापासून लिप्त आहे. आणि परमेश्वराकडून चमत्कार घडतच असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवाच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात ते. जीवनात जो भक्त बाळूमामांकडे श्रद्धेने आणि भक्तीने येतो त्याचे बाळूमामा कल्याण केल्याशिवाय राहत नाही. पण मामा त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही, कारण मामा आपल्याला तेच देतात जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे. आणि आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते मामांनाच माहीत आहे. जीवनात कधी कधी आपण मामांना जे मागतो ते मामा आपल्याला देत नाहीत. आणि मग काही जण बाळूमामांच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो. आणि मामा भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते. म्हणूनच जीवनात मामा आपल्याला आपल्या कल्याणासाठी जी गोष्ट आहे तीच गोष्ट आपल्याला देत असतात. जीवनात जर बाळूमामांनी एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी केली नाही तर समजून घ्या की या गोष्टीमागे पुढे एक मोठं संकट आपल्या पाठीमागे येणार आहे. आणि ती संकट बाळूमामांनी टाळलेलं आहे. हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट व्हावे असे मामांना कधीही वाटत नाही. जीवनात आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा मामाही दुःखी असतात. त्यांच्याही मनाला वाईट वाटतं, कारण आपण दुःखी असलेलं, आपण रडत असलेलं हे मामांना भगवत नाही. मात्र जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा मामाही आनंदी होतात. आयुष्यात कधीही उद्याची काळजी करू नका. ज्या परमेश्वराने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा, कारण चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर धरा आणि योग्य कर्म करत राहा. आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मी सोबत असताना तू कशाचीही काळजी करू नकोस. तू फक्त चांगले कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळायला आम्ही आहोत ना. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल
तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा तुमचा आशीर्वाद माझ्यावर आहे असे टाईप करा. जीवनात अडचणी कितीही येऊ द्या, पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न पहा. परमेश्वर नक्कीच तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. नेहमी वेळेचे भान ठेवावे, कारण चांगली वेळ कधी सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जीवनात कितीही मोठे डोंगरा एवढे संकट येऊ दे, तू डगमगू नकोस, कारण तुला तारणारी शक्ती आभाळा एवढी विशाल आहे. हे कधी विसरू नकोस. जीवनात असंच पुढे जात जा, संकट दूर होईल. हाच तुला माझा आशीर्वाद. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला बाळूमामांच्या नावान चांग भलं, हलसिद्धनाथ अप्पांच्या नावान चांग भलं.